रसिको नमस्कार. उस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुललासी वरली या रंगा. संत चोखामेळा यांनी अतिशय परखड शब्दात आपली कानउघडणी केली आहे, पण तरी सुद्धा आपल्यात अजूनपर्यंत सुधारणा नाही. आजही आपण व्यक्तीच्या बाह्य रूपावरून तिची परीक्षा घेतो, मात्र तिच्या अंतरंगात डोकावून पाहत नाही. म्हणूनच की काय सर्व संतांनी आपल्या काळ्या सावळ्या विठुरायामध्ये त्याचं राजस सुकुमार रूप शोधून काढलं आणि ते आपल्या मनावरती बिंबवलं. कारण त्यांना रूपामध्ये न अडकवता आपल्याला ध्यानाकडे न्यायचं आहे. आपला प्रवास हा सगुणाकडून निर्गुणाकडे करायचा आहे. आणि तो प्रवास एकदा का झाला की काय अवस्था होते तर तुकोबा म्हणतात, आणिक नाही इच्छा नाही चाड तुझे नाम गोड पांडुरंगा. आता माझ्याकडे मागण्यासारखं काही उरलंच नाही, कारण भगवंत आता तुला पाहिलेलं आहे ना. आता तुझ्या या रूपाची मोहिनी एवढी आहे की आता मला दुसऱ्या कोणत्याच विषयाची गोडी राहिलेली नाही. आणि हीच अवस्था आज पंढरीच्या तीरावरती पोहोचलेल्या वारकऱ्यांची होते. कारण दुसऱ्या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशीला त्यांना सावळ्या विठूचं दर्शन मिळणार असतं. त्यावेळेला संसाराची भ्रांत राहत नाही. संसार ताप विसरून ते एकरूप होतात त्या आपल्या पांडुरंगाशी. आज मानसवारी सुद्धा आषाढीच्या पूर्वसंध्येला येऊन पोहोचली. काही क्षण आपणही आपल्या संसाराचे ताप व्याप विसरूयात आणि त्या पांडुरंगाच्या चरणाशी लीन होण्याचा प्रयत्न करूया.